आज आम्ही आलो आहे जाधवगड हेरिटेज रिसॉर्टमध्ये. इथे तुतारी वाजवून ह्यांनी आमचं स्वागत केलंय. हे एक हेरिटेज रिसॉर्ट असल्यामुळे इथला पूर्ण लुक हा किल्ल्यासारखा आहे. इवन हा किल्लाच आहे ज्याचं नंतर रूपांतर रिसॉर्टमध्ये करण्यात आलं. पण एका किल्ल्याचं रिसॉर्टमध्ये रूपांतर करताना त्यांनी इतिहास जपला जाईल याची काळजी घेतली. इथे आम्हाला रूम अलॉट होईपर्यंत प्रॉपर्टीमध्ये थोडं एक्सप्लोर करत होतो. इथे 2 टाईपचे रूम्स आहेत. एक आहे खोली आणि दुसरा आहे टेंट. आम्ही खोली बुक केली. इथली प्रत्येक गोष्ट एक रॉयल अनुभव देते. मध्ये गेल्या गेल्या आम्हाला जुना काळच्या रूम्सचा असा रॉयल फील आला. इथे त्यांनी एक छोटंसं सिटिंग एरिया पण बनवला होता रूममध्ये, जो फार क्यूट होता. बाथरूमसुद्धा फार स्पेशियस आणि एकदम रॉयल टच असे होते. देन आम्ही गेलो त्यांच्या रेस्टॉरंट एरियामध्ये, जिथे खूप सुंदर बासरी वादन चालू होतं. हा आहे त्यांचा रेस्टॉरंट, जो असा थोडा जुन्या काळाचा फील देतो. आणि नंतर मी एक छोटंसं फोटोशूट केलं. स्माइल. हा एंट्रन्स आहे फोर्टचा, रिसॉर्टचा. इथे दररोज फुलांचं डेकोरेशन असं केलेलं असतं. आमच्या पॅकेजमध्ये हाय टी सुद्धा इन्क्लूड होतं. आता आहे आमचा डे 2 इन दिस रिसॉर्ट. आता आम्ही निघालो होतो थोडं प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. इथे त्या काळातल्या काही वस्तू ठेवलेल्या, जसं भांडी किंवा त्या काळात जे काही यूज होणारे गोष्टी होत्या त्या. इथे आपल्याला एक हेडफोन्स दिले जातात, ज्यातून ह्या पूर्ण गडावरची माहिती आपल्याला कळते की त्या काळी कोणत्या स्पॉटला कोणती गोष्ट होती किंवा कोणत्या स्पॉटचं वैशिष्ट्य काय आहे. ह्याची एक ऑडिओ क्लिप आपल्याला ऐकवली जाते.